तेवढा भगवान परमात्मा आपल्याला आवडला पाहिजे. कशासाठी अभंग ऐकायची, कशासाठी चिंतन ऐकायची, ह्याच्यातून काय होईल महाराज आमच्यासाठी. ज्या 84 लक्ष योनीमध्ये तुम्ही आम्ही अडकून पडलेलो आहे, या मानवी देह तुम्हाला भेटलेला आहे. कधीतरी आपल्याला असं वाटलं पाहिजे की यातून आपल्याला मुक्ती भेटावी, ह्याच्यासाठी चिंतन आहे. ह्याच्यासाठी महाराज हा अभंगाचा अर्थ आहे. हे आपल्याला कधी कळणार, हे तेव्हाच कळतं ज्या वेळेस मरण पुढे दिसतं. कधी कळतं? शेवटची घडका तुम्ही आम्ही महाराज दवाखान्याच्या फॅनकडे बघत बघत मोजतो. दवाखान्याच्या फॅनकडे बघत बघत तुम्ही ज्यावेळेस दवाखान्याच्या फॅनकडे बघता त्याच वेळेस सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतात. डोळ्यातून खळखळ पाणी आपल्या डोळ्यातून येतो. का? कर्माचं फळ तू भोगाया का रे, रडतो धडधडा. डोळ्यातनं पाणी येतं महाराज फॅनकडे बघत बघत. का? कर्माचं फळ तू भोगाया का रे, रडतो धडधडा. नर जन्म हवे